आता सगळ्यांना दिसेल. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम चा कॉन्सेप्ट चालू केलाय. मेयर्स फॉर्म्युला वी आर गोइंग टू डिस्कस इन नेक्स्ट लेसन. कारण की आजचं सेशन जे आहे वी नीड दिस फॉर्म्युला टुडे. आपल्याला आज थोडं डिटेल मध्ये जायचंय डिग्री ऑफ फ्रीडमच्याच. काल जे झालंय things that we have covered quickly, we will go through those things. We have seen that atoms are of different types. Monoatomic, molecules are of different type. Monoatomic molecules, diatomic, triatomic. Okay, and आपण एक जनरल केस घेऊ, polyatomic. Okay, polyatomic is the general case. Everyone has got degrees of freedom, right? So if everyone has got degree of freedom, what will be translational? Everyone has got translational degrees of freedom. So if this is translational degrees of freedom, so मोनो के पास 3 ट्रांसलेशनल है. रोटेशनल किती असतात मोनोकडे? 0 रोटेशनल. वायब्रेशनल किती असतात? 0 वायब्रेशनल. मोनो एटॉमिक गैस इज द ओनली गैस मॉलिक्यूल जिसके बारे में वाइब्रेशनल का वी हैव द नॉलेज. डाई के लिए वाइब्रेशनल है या नहीं है, वी डोंट नो. ट्राई के लिए वी डोंट नो, पॉली के लिए वी डोंट नो. वी ओनली नो अबाउट मोनो, बिकॉज मोनो के लिए देयर शुड बी नो वाइब्रेशन, देयर इज नो बॉन्ड टू वाइब्रेट. बॉन्ड डाय पासून चालू होतात ना, मोनोला तर बॉन्ड नसतात. डाय, ट्राय, पॉली पासून बॉन्ड चालू होतात आणि बॉन्ड चालू झाल्यावरती व्हायब्रेशनचे चान्सेस वाढतात. डाय एटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये 3 डिग्री ऑफ फ्रीडम राहतील. रोटेशनल 2च राहतील, वी हॅव डिस्कस्ड इट यस्टरडे. बट वाइब्रेशनल कुड बी 0 if it is a rigid, and if it is non rigid असेल तर 2. का 2 तुम्हाला होपफुली कळालं असेल. 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, बिकॉज एका मोड मध्ये तो व्हायब्रेट होऊ शकतो पुढे मागे अलॉंग द ऍक्सिस. करेक्ट. सो 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. वन मोड, एक व्हायब्रेशनचा वे इज असोसिएटेड विथ 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ट्राय एटॉमिक साठी पण स्टोरी वेगळी आहे. ट्राय एटॉमिक साठी 3 ट्रान्सलेशनल तर सगळ्यांनाच असतात. रोटेशनलला 2 असेल इफ द मॉलिक्यूल इज लिनियर. कुठला मॉलिक्यूल तो? लिनियर. इफ द मॉलिक्यूल इज नॉन लिनियर, जर काय तो नॉन लिनियर आहे म्हणजे ट्रायंग्युलर शेप वगैरे आहे मॉलिक्यूल H2O सारखा, then translational will be 3, rotational will also be 3 now. Vibrational बद्दल we don't know, so we are not going to comment about it. But just remember, if modes असतील काही, 1 mode असेल तर I will take 2 degree of freedom. 2 mode असेल तर I'll take 4 degree of freedom twice. So I will write over here 2f. Okay, 2m लिहितो मी, 2m, where m is number of modes. m काय? modes. आणि 2m इथे पण लिहितो. ओके, टेक्स्टबुक मध्ये बहुतेक एफ वर्ड वापरलाय, एफ. पॉलीएटॉमिक साठी बघा, पॉलीएटॉमिक म्हणजे खूप सारे मॉलिक्युल्स, NH3, CH4 किंवा अजून कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये 6-7 ऍटम्स असू शकतात, गॅस मॉलिक्युल्स. मिथेन कडे 5 आहेत, CH4. सो 5 मॉलिक्युल्स, 5 ऍटम्स आहेत. सो इट इज पॉलीएटॉमिक गॅस. मिथेन मॉलिक्यूल टेट्राहेड्रॉन will move translational, it will have rotation, all 3 rotations are possible. Vibrations we don't know. So vibration मध्ये जर त्यांनी दिला असेल की it is vibrating in 3 modes, so how many degree of freedom? Automatically degree of freedom will become 6. So जेवढे modes त्याच्या double degree of freedom, 2m degree of freedom, where m is modes of vibration. काय असतात modes of vibration? Don't worry about it. It will be given in the question की तो एका मोड मध्ये व्हायब्रेट होतोय, 2 मोड मध्ये व्हायब्रेट होतोय, 3 मोड मध्ये व्हायब्रेट होतोय, it will be given. सो डिग्री ऑफ फ्रीडमचा काउंट काढता येत असेल सगळ्यांना. आय होप एव्हरीवन नोज हाऊ टू फाइंड डिग्री ऑफ फ्रीडम. मोनो के लिए टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3, डाई के लिए टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 और 7 डिपेंड होता है. रिजिड असेल तर 5, नॉन रिजिड असेल तर 7. ट्राय साठी 5 + 2m किंवा 6 + 2m. पॉली साठी 6 + 2m. सगळ्यांना हे समजतंय का रे? सगळ्यांना समजतंय का? कोणाला डाऊट असेल तर विचारा. If anyone is having any doubt, please ask. Modes म्हणजे काय? Screen is blur. Screen नाही दिसत. Sir, aromatic. Okay, aromatic मागे गेला. स्क्रीन आता दिसतीये ना रे? स्क्रीन होपफुली सगळ्यांना व्यवस्थित दिसतीये. मी स्पॉटलाइट केली आता आणि ब्लरही नाहीये. हा, मोड्स म्हणजे काय? तर बघ, मोड्स म्हणजे काय असतं? यश विचारतोय मोड म्हणजे काय. तर बघा, सपोज हे ऍटम्स आहेत आणि या ऍटम मध्ये हा रिजिड बॉन्ड आहे आणि हा नॉन रिजिड आहे, तर व्हायब्रेशन या दोघांमध्येच होईल ना. सो हा एक मोड झाला.
समजा ह्या दोघांचा व्हायब्रेशन इथं पण होतं, इथं पण होतंय, सो 2 मोड झाले. व्हायब्रेशन म्हणजे काय, मोड्स म्हणजे काय की किती व्हायब्रेशन्स पॉसिबल, या दोन ऍटमचा बॉन्डचा, या दोन ऍटमच्या बॉन्डचा व्हायब्रेशन. सो दॅट इज कॉल्ड एज बेसिकली मोड्स. ठीक, अलॉंग किती ऍक्सिस व्हायब्रेशन्स होतात, दॅट्स इट. आता बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. नाउ वी आर गोइंग फॉर द डेरिवेशन. सी, फर्स्ट वी विल डिराइव इट फॉर मोनो. Yesterday we have discussed law of equipartition of energy, and the law states that the energy is equally distributed along all the degrees of freedom, and every degree of freedom gets half kBT energy. Every degree of freedom को कितना energy मिलेगा, half kBT per degree of freedom. This is basically law of equipartition of energy. Every degree of freedom gets half kBT का energy per molecule का, this is per molecule obviously, per degree of freedom per molecule. एका मॉलिक्यूलला किती एनर्जी मिळते, हाफ केबीटी एका डिग्री ऑफ फ्रीडम. सो मोनो साठी आपण स्टार्ट करूयात. सो टेल मी व्हाट विल बी यू मतलब एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल मोनो के लिए, क्या मोनो के लिए इट विल बी 3 इंटू हाफ केबीटी. आय होप तुम्हाला कळालं 3 का घेतला मी, बिकॉज मोनो साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आहेत. करेक्ट, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो मोनो साठी एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी एवढी असते. वन मॉलिक्यूल का कायनेटिक एनर्जी इज दिस मच, विच इज ऑब्वियसली इक्वल टू 3/2 kBT. जर ही एका मॉलिक्यूलची एनर्जी असेल तर व्हॉट विल बी एनर्जी ऑफ अ मोल. एका मोलची किती एनर्जी असेल, तर जेवढी एका मॉलिक्यूलची एनर्जी आहे त्याला आय नीड टू मल्टिप्लाय विथ ॲव्होगॅड्रोज नंबर. एका मॉलिक्यूलची एनर्जी आणि एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल असतात, सगळ्या मॉलिक्यूल्सनी मल्टिप्लाय केलं. सो आय विल गेट एका मोलची एनर्जी विच विल बी इक्वल टू, तुम्हाला समजलं असेल हे, तर इट विल बी इक्वल टू 3/2 RT. कुठून आला R, तर KB चं डेफिनेशनच ते होतं. KB इज R by NA. This was the definition. So KB into NA automatically becomes R. KB into NA automatically becomes R. This is energy of 1 mole. कायनेटिक एनर्जी पर मोल आपण ऑलरेडी डिराइव्ह केला होता फॉर्म्युला 3/2 RT. पण आता मी मोनो, डाय, ट्राय, पॉली सगळ्यांसाठी वेगवेगळा परत डिराइव्ह करणार. दिस इज एनर्जी पर मोल, and when you take derivative of this energy, we will discuss why we have to take derivative, Mayer's formula. But definition is असा आहे, the definition of specific heat at constant volume असा आहे, if I take derivative of this du by dt with respect to temperature, काय with respect to temperature जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर this is definition of specific heat at constant volume. Specific heat at constant volume is defined as du by dt. कसं, तर मेयर्स फॉर्म्युला मध्ये मी सांगितले तुम्हाला, हे येणार आहे तुम्हाला. सो काय येईल डेरिव्हेटिव्ह सी ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, ऑब्वियसली इट विल बी 3/2 टाइम्स द व्हॅल्यू आर. 3/2 टाइम्स आर. 3/2 आर कसं आलं, तर बघा टेम्परेचरच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेतला, जस्ट यू बाय टी झाला. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर 3/2 आर कॉन्स्टंट आहे. आणि नाव इफ आय वॉन्ट टू फाइंड सीपी, तर सीपी कसा मिळेल मला, तर सीपी मायनस सीव्ही इज आर. बघा इथे लिहितो मी कलर चेंज करून, सीपी मायनस सीव्ही इज आर. सो सीपी कसा मिळेल, सीव्ही प्लस आर मिळेल. सीव्ही प्लस आर. सो इथे पण लिहितो मी सीपी कसा मिळेल, सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. ऑलरेडी सीव्ही आपण काढून बसलोय. 3/2 आर प्लस आर जर मी केला तर यू विल गेट 5/2 आर. सीव्ही मिळाला, सीपी पण मिळाला. and now the most important step, adiabatic constant. This is adiabatic constant, gamma is the notation, and उसका definition है, it is defined as the ratio of molar specific heat at constant pressure to molar specific heat at constant volume. हे even 11 च्या साउंड मध्ये होतं. लॅपलासिस करेक्शन हाच तो फॅक्टर होता. and the factor will be, तो तिथे 1.41 घेतला होता तुम्हाला आठवत असेल, बट तो तर एअरचा होता. एअर थोडीच मोनोएटॉमिक, एअर तर मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. सो एअर साठी तो होता, हा तर मोनोएटॉमिक गॅस आहे. मोनोएटॉमिक साठी तो किती असतो, तर 5/2 आर
डिवायडेड बाय Cp ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 3/2r r 2 कॅन्सल झाला तर फक्त राहतो 5/3. सो गामा फॉर मोनोएटॉमिक comes out to be 5/3. Gamma for monoatomic comes out to be 5/3. This is how we have derived it for monoatomic gas. सेम प्रोसिजर सगळाच्या सगळा प्रोसिजर मी आता डाय साठी करून दाखवतो. तुम्हाला वाटेल हे परत तेच करतोय, बट तुम्हाला कॉन्फिडन्स येईल हळूहळू की समजतंय बाबा आता तरी. बघा, आपल्याला एडियाबॅटिक कॉन्स्टंट काढायचं काय, एडियाबॅटिक कॉन्स्टंट फॉर डायॲटॉमिक काढायचं, डायॲटॉमिक. आणि मी त्या डायॲटॉमिक मध्ये काय घेतो, रिजिड डायॲटॉमिक घेतो, रिजिड जो फ्लेक्सिबल नसतो, रिजिड. तर रिजिड डायॲटॉमिक साठी कॅन यू टेल मी व्हॉट इज एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल. तर फॉर्म्युला तर इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, हाफ kBt इंटू डिग्री ऑफ फ्रीडम. किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, व्हेरी गुड श्वेता, 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. डायॲटॉमिक असेल तर 5 डिग्री ऑफ फ्रीडम. कसे काय, 3 translationals and 2 rotationals. Since it is a rigid, it is not vibrating. So 5/2 kBt. It is 5 into half is 5/2 kBt. Absolutely correct. Let's go for a mole now. This was per molecule. So energy for a mole will be 5/2 kBt into Avogadro's number, Na. So that becomes 5/2 RT. खूप महत्वपूर्ण स्टेप. एनर्जी ऑफ 1 मोल मिळाला, एनर्जी ऑफ 1 मोल. वन्स यू गेट एनर्जी ऑफ 1 मोल, एनर्जी ऑफ मॉलिक्यूल कसा काढला हे समजून घ्या तुम्ही. डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ kBt आहे, कुठल्याही याला व्हॅलिड आहे. आणि हीच तुमचा पहिला स्टार्टिंग स्टेप हीच आहे, फर्स्ट स्टेप. सगळ्यांसाठी ती स्टेप व्हॅलिड आहे. नंबर डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ kBt. आता डिग्री ऑफ फ्रीडम कॉमन सेन्सनी काढायची, जसं आपण मगाशी टेबल बघितलाय. त्याला Na नी मल्टिप्लाय केला तर मोलचं मिळालं. आता मोलचा डेरिव्हेटिव्ह घेतलं ना आपण, du/dt ज्याला म्हणतो, तर आपल्याला Cv मिळतो. Cv स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तो किती येणार आहे, 5/2 R येणार आहे. Cv मिळाला. आणि मेयर्स फॉर्म्युला वापरला तर मेयर्स फॉर्म्युला वापरून यू कॅन ऑल्सो फाइंड Cp. Cp minus Cv is equal to R. So Cp is equal to Cv plus R. Cp minus Cvr, तर Cv पलीकडे घेतला. So will be 5/2 R plus R is equal to 7/2 R. So Cp पण मिळाला 7/2 R. Cp मिळाला, Cv मिळाला. फाइंडिंग गामा इज नॉट अ बिग डील नाउ. Cp by Cv असतो तो इज इक्वल टू काय येईल, 7/5. तुम्हाला एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. तुम्हाला एक गोष्ट कळतीये का, की डिग्री ऑफ फ्रीडम काहीतरी रिलेशन डायरेक्टलीच एडियाबॅटिक कॉन्स्टंट बरोबर आहे. तो डिग्री ऑफ फ्रीडम जो नंबर मी घेतोय ना डिग्री ऑफ फ्रीडमचा, तो नंबर ऍज इट इज डिनॉमिनेटर मध्ये येतोय आणि वरती डिग्री ऑफ फ्रीडम +2 होतोय दरवेळेस. मागे पण तेच झालं होतं. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर कळालं असेल तुम्हाला. किती होता डिग्री ऑफ फ्रीडम, 3 होता. 3 आन्सर काय आलं, 5/3. बघा 3 ऍज इट इज डिनॉमिनेटर मध्ये पेस्ट झाला आणि न्यूमरेटर मध्ये 3+2 आला. कारण की ती मेथडच ती आहे, ती मेथडच तशी आहे. इट इज ऑलवेज इन द सेम वे. तो जनरलाइज मला जर काही फॉर्म्युला बनवायचा असेल उद्या, मला जनरलाइज्ड फॉर्म्युला इफ मॉलिक्यूल का डिग्री ऑफ फ्रीडम इज F, कैन एनीवन टेल मी व्हाट इज इट्स एडियाबैटिक कांस्टेंट? शॉर्टकट, डायरेक्टली शॉर्टकट, F+2/F. F+2/F. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि याचाच रिव्हर्स सेन्स मध्ये मी असं म्हणू शकतो. बघा तुम्हाला हे समजतंय का, तुम्हाला विचार करावा लागेल, एवढा सोपा नाहीये. ह्याचाच रिव्हर्स वे मध्ये मी असं पण म्हणू शकतो की गामा इक्वल्स टू F प्लस स्प्लिट केलं तर 1+2/F, बरोबर. अँड 1 पलीकडे नेला मी, गामा -1 is equal to 2/F, and therefore taking reciprocal finally F/2 equals to 1 upon gamma -1. Therefore F is equal to 2 upon gamma -1. So जर तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असेल तर एडियाबॅटिक कॉन्स्टंट काढता येतो. एडियाबॅटिक कॉन्स्टंट माहिती असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम काढता येतो. चला मी तुम्हाला असं सांगतो
की तुम्हाला दिलेलं 11वीच्या बुकमध्ये की एअरचा एडियाबॅटिक कॉन्स्टंट आहे 1.4. तर व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ एअर? डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ एअर किती येईल टाकून बघा. काय येते बघा, या फॉर्म्युल्यात टाकावं लागेल ना. डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 2/1.4 मायनस 1 इज इक्वल टू 2/0.6 इज इक्वल टू 2/0.6 म्हणजे किती येईल सांगा. सॉरी, हे 1.4 minus 1 is not 0.6. 1.4 minus 1 is 0.8. So it will be 20 by 8. 20 by 8 किती येतोय 2.5. थांबा काहीतरी चुकतंय, शी लई वाईट. गामा मायनस 1 आहे ना, गामा 1.4 minus 1. 1.4 minus 1 is 0.4. काय करतोय मी 0.6 0.8. 1.4 minus 1 is 0.4. 2/0.4 कसं करायचं तर 20/4 केलं, 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर इज 5. सो डिग्री ऑफ फ्रीडम 5 आहे. हा तर 5 तर तुम्ही म्हणाल सर आता डायटॉमिकचा होता. आता डायटॉमिकचा होता ट्रू. एअर मध्ये मेजॉरिटी कंटेंट काय नायट्रोजन N2, ऑक्सिजन O2. हेच झालं ना 98-99%. थोडाफार CO2 आहे. तो थोडाफार CO2 SO2 NO2 जे काय असतात ते खूप कमी आहेत, म्हणून एक्झॅक्टली 1.4 नाहीये, 1.41 होतं ते. बट जस्ट मी 1.4 दिलेला कारण की मला एक परफेक्ट नंबर पाहिजे होता. सो इफ यू नो डिग्री ऑफ फ्रीडम यू कॅन फाइंड adiabatic constant. If you know adiabatic constant you can find degree of freedom. Whether this particular yellow color is clear, white color was not important. Yellow color relation is important. सगळ्यांना येल्लो कलरचं रिलेशन क्लिअर आहे का रे? मला वाटतंय की तुम्हाला समजतंय, मी याच ह्याच्यात शिकवतोय. सो adiabatic constant of this particular gas, any gas molecule, you can easily find adiabatic constant. आता तुम्ही होमवर्क नाही क्लास वर्क म्हणून तुम्ही करा. सॉल्व. आय विल गिव्ह यू अ गॅस मॉलिक्यूल का नेम, यू विल फाइंड इट्स डिग्री ऑफ फ्रीडम. फाइंड गामा ऑफ डायatomic नॉन रिजिड. डायatomic नॉन रिजिड चा काय असेल बोला. डायatomic नॉन रिजिडचा काय असेल? व्यवस्थित सॉल्व करा काय. आय डोंट वॉन्ट शॉर्टकट्स. डायरेक्टली तर आन्सर येणारच आहे. एकच मोड डायatomic ला, एकच मोड व्हायब्रेशनला, एकच मोड आहे. हर्षल व्यवस्थित आन्सर चेक करा. अथर्व आन्सर चुकतंय, हर्षलनी बरोबर दिले आन्सर. महिमाचा आन्सर करेक्ट. श्वेता अथर्वचा करेक्ट आहे, रितेशचा करेक्ट आहे, साक्षी गुरव करेक्ट, गुड. काजल रॉंग आन्सर, चेक कर. यश भामरे बरोबर, यश बरोबर. तन्वीचं बरोबर आहे. अथर्व जोशी बरोबर. प्रायव्हेटली पुट करा रे. एव्हरीवनचा मी सांगणार नाही करेक्ट आहे का रॉंग आहे. मॅट्रिक्स ऑनलाईन बिना ऑडिओ वाल्याला, ज्याचा ऑडिओ कनेक्टेड नाहीये, होस्टला बेसिकली. आनंद करेक्ट, श्वेता करेक्ट, ईशा करेक्ट, येस. समृद्धी यादव बरोबर, रिद्धी करेक्ट. सो बऱ्यापैकी मला वाटतं सगळ्यांनाच येते आन्सर आहे. दक्षा बरोबर, सायली रॉंग आहे आन्सर. साक्षी कुलकर्णी बरोबर, साची बरोबर, अवनी बरोबर.
अमन गायते बरोबर, तेजस बरोबर, प्रसाद सूर्यवंशी बरोबर, सी the correct answer for this question is 9/7. प्रोसेस समजून घ्या, सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल डायटॉमिक आहे. डायटॉमिकची स्लाइड कुठे गेली? आपण बघितलेलं याच्यात डायटॉमिक मॉलिक्युल असेल तर ट्रान्सलेशनल 3 असतात, रोटेशनल 2 असतात. आणि नॉन रिजिड दिलेला मी, सो नॉन रिजिड मध्ये 1 मोड म्हणजे 2 व्हायब्रेशनचे फ्रीडम, डिग्री ऑफ फ्रीडम 2. सो टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाले? 7. आता एकदा तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम कळाले 7, तर एक शॉर्टकट तर होताच, f+2/f चा. डिग्री ऑफ फ्रीडम 7, 7 + 2 9, 9/7. हा तर अप्रोच होताच. बट प्रॉपर वे बोर्ड्स मध्ये विचारलं, प्रॉपर वे बोर्ड्स मध्ये जर काही विचारलं तर कसं करणार? बोर्ड्स मध्ये विचारलं तर श्वेता डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला आधीच काढावा लागेल काय? गॅमा काढण्याच्या आधीच डिग्री ऑफ फ्रीडम काढावा लागेल. सो डिग्री ऑफ फ्रीडम आपण आधीच काढलाय. व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम? डिग्री ऑफ फ्रीडम इज 7 फॉर दिस मॉलिक्यूल. करेक्ट. नाउ इफ इट इज 7, व्हॉट इज द प्रोसेस? सगळ्यात पहिला प्रोसेस काय? यू मॉलिक्यूलची एनर्जी काढतो आपण. व्हॉट इज मॉलिक्यूल का एनर्जी? 7 × ½ kBt. वी हॅव सीन दिस. जेवढे डिग्री ऑफ फ्रीडम × ½ kBt. सो व्हॉट विल बी यू ऑफ मोल? मोल साठी मॉलिक्यूलचा मिळाला, मोल साठी काय असेल? 7/2 kBt into Na, Avogadro number. So it becomes 7/2 RT. बरोबर? याचा डेरिव्हेटिव्ह घेतला du/dt, तर यू गेट 7/2 R. हाच तर असतो CV, हाच तर CV असतो. आता CP कसा काढायचा? मग CV प्लस R करायचा. CV 7/2 R आहे, प्लस R केला तर 9/2 R होईल. 9/2 R झाला CP, आणि CP/CV गामा असतो. सो 9/2 R अपॉन 7/2 R, RR22 गेला. 9/7 इज द आन्सर. हा असा सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये. एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जर काय तुम्हाला एफ कॅल्क्युलेट करता आला तर पुढची जर्नी सिंपल आहे. f+2/f हे पाठ करून लर्न केलं तुम्ही, लर्न, आणि नंतर विसरून गेला. तुम्हाला ही प्रोसेस माहित नसेल, तुम्हाला कळणारच नाही कसं काढायचं. सो तुम्हाला हा प्रोसेस लक्षात ठेवा, हाऊ टू सॉल्व्ह इट ऍक्च्युअली. तुम्हाला मी दुसरा क्वेश्चन देतो. ट्राय atomic molecule which is non-linear with 2 modes. Use shortcut and tell me. डेरिवेशन वाली स्लाइड परत दाखवा. ही डेरिवेशन वाली स्लाइड, थोडं चांगलं लिहिलेलं डेरिवेशन वाली स्लाइड ही आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या हवा तर यश, कारण की आपण एक नवीन क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. ट्रायटॉमिक नॉन लिनियर 2 मोड्स. ट्रायटॉमिक नॉन लिनियर 2 मोड्स. प्रणवचा आन्सर आलाय. तन्वीचं पण आन्सर आलंय. तन्वी तुझा आन्सर चेक कर एकदा. डिग्रीज ऑफ फ्रीडम प्रॉबेबली तू रॉंग घेतलेस. काय मी शॉर्टकट सांगितलं तुम्हाला? डिग्री ऑफ फ्रीडम +2 अपॉन डिग्री ऑफ फ्रीडम. कसा काढायचा गामा? डिग्री ऑफ फ्रीडम +2 अपॉन डिग्री ऑफ फ्रीडम. दॅट्स इट. आता तुम्ही विचार करा, न्यूमरेटर तुमचा मोठा आला पाहिजे डिनॉमिनेटर पेक्षा. न्यूमरेटर छोटा येत असेल तर कसं चालेल? f+2 आहे, न्यूमरेटर मोठाच पाहिजे. बरेच जण डिनॉमिनेटर मोठा करतायत, न्यूमरेटर छोटा करतायत. बघा रे, एफ किती आहे? डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? ट्राय अटॉमिक येतो, नॉन लिनियर आहे. नॉन लिनियर म्हटल्यावरती 3 रोटेशन येणार, ट्रान्सलेशन पण 3 येणार, आणि व्हायब्रेशन किती येणार? 2 मोड म्हणजे 4. 2 मोड म्हणजे 4 डिग्री ऑफ फ्रीडम, व्हायब्रेशनचे 4 डिग्री ऑफ फ्रीडम. बऱ्याच जणांनी इथे मिस्टेक केली, त्यांनी 3 3 आणि 2च घेतलं. पण 2 मोड्स व्हायब्रेशनचे म्हणजे 4 डिग्री ऑफ फ्रीडम. सो 4 डिग्री ऑफ फ्रीडम म्हटल्यावरती किती येईल? 3 + 3 + 4 इज 10. डिग्री ऑफ फ्रीडम 10 आहेत. सो गामा विल बी 10 + 2 अपॉन 10, that is 12/10, that is 6/5. तन्वी कॅल्क्युलेशन मिस्टेक करते तू खूप. ईशा तू पण कॅल्क्युलेशन मिस्टेक केलेस. सो मेन आहे, सगळ्यात मेन. हर्षल तुझं पण आन्सर रॉंग आहे.
आय होप एव्हरीवन इज गेटिंग कसं करतोय मी सॉल्व. प्रॉब्ली तुम्हाला समजत असेल डिग्री ऑफ फ्रीडम कसे काढतोय. डिग्री ऑफ फ्रीडम कधी पण रोटेशनल 3 असणारच, त्याला तर काही स्कोपच नाही. रोटेशनल मध्ये सॉरी ट्रान्सलेशनल 3 असणारच. ठीक आहे, ट्रान्सलेशनल स्ट्रिक्टली 3. हा रोटेशनल 2 किंवा 3 असतात. 2 कधी असतात जर मॉलिक्यूल लिनियर असेल, सरळ असेल तर. बट इफ द मॉलिक्यूल इज नॉन लिनियर इन दॅट केस 3 रोटेशनल असतात. सो 3 रोटेशनल 3 ट्रान्सलेशनल. आणि व्हायब्रेशनलचे मोड दिलेले असतील क्वेश्चन मध्ये. जस्ट मेक इट डबल टू गेट व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो दिस इज युअर आन्सर. ओके हर्षल, ठीक आहे. मला तुझा आन्सर मगाचा आन्सर दिसला वाटतं मला. तुझं बरोबर आहे आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन. Polyatomic gas with M modes. Polyatomic gas with M modes of vibration. What will be gamma? Answer obviously in terms of M येणार आहे. Answer obviously in terms of M येणार आहे. M. अथर्वचा आन्सर आलाय, प्रणवचा आन्सर आलाय. अरे भैया खूप सारे आन्सर आले. बापरे. सिम्प्लिफाईड व्हर्जन द्या रे मला. तुम्ही सिम्प्लिफाईड व्हर्जन दिलं तर जरा सोपं जाईल मला पण. दक्षाने दिलंय, अथर्व लोणारी, यश, हर्षल, साक्षी, समृद्धी यादव. चेक योर आंसर वंस अगेन. आनंद, चेक योर आंसर. यश, ऋषिकेश बरोबर, अथर्व जोशी बरोबर. बाकीच्यांनी पण बरोबर दिले, पण ज्यांनी सिम्प्लिफाईड व्हर्जन दिले त्यांचं मी नाव घेतलं. अवनीचा पण बरोबर. बेसिकली polyatomic gas is that gas which has got more than 3 molecules and it has got 3 translational modes, 3 translational degrees of freedom. रोटेशनल पण 3 असतात. व्हायब्रेशनल किती असतात? M मोड म्हटल्यावरती इफ देर आर M मोड्स व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम विल बी 2m. सो टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाले? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम झाले 6 प्लस 2m. नीट बघा रे, नीट लक्ष द्या. तुम्ही घाई करू नका सॉल्व करायचे. ऑलरेडी तुम्हाला दिलाय मी टाइम. सो डिग्री ऑफ फ्रीडम मिळाला. वी हॅव डिग्री ऑफ फ्रीडम. हाउ मेनी डिग्रीज ऑफ फ्रीडम? 6 प्लस 2m is the degree of freedom. And gamma ka rule is formula is degree of freedom plus 2 upon degree of freedom. Means I should put the f ka value 6 plus 2m plus 2 upon 6 plus 2m. This is your answer. And if you solve it, it becomes 8 plus 2m upon 6 plus 2m. काही जणांनी स्क्वेअर केला आहे, मला नाही समजलं का स्क्वेअर केलंय. आता हा सिम्प्लिफाईड व्हर्जन नाही, याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन काय? 2 नी कॉमन घेतला, 2 कॉमन घेतला न्यूमरेटर मधनं. इफ आय टेक 2 कॉमन फ्रॉम न्यूमरेटर 4 प्लस m बचेगा. डिनॉमिनेटर मध्ये 2 कॉमन घेतला तर 3 प्लस m. सो दिस इज योर सिम्प्लिफाईड व्हर्जन. 2 विल कॅन्सल. सो adiabatic constant for any polyatomic gas is चा gamma is what? It is 4 plus m upon 3 plus m. Only valid for polyatomic. मोनोला व्हॅलिड आहे का रे? हा मोनोला व्हॅलिड नाही. हा तुम्ही म्हणाल मोनोला का नाही व्हॅलिड सर? 0 डिग्री ऑफ फ्रीडम मोड टाका, 0 व्हायब्रेशन मोड टाका. नाही येणार आन्सर तुम्हाला. काय मिस्टेक होईल? मोनोला अप्लाय केलं आणि 0 मोड टाकला तर काय मिस्टेक होईल? कॅन एनीवन टेल मी व्हॉट मिस्टेक विल हॅपन
if I put m0 and try to find monoatomic ka adiabatic constant, what mistake I will be doing in that process? ठीक आहे, मोड नसतात बरोबर आहे, म्हणून मी झिरो मोड घेतले ना व्हायब्रेशनचे झिरो मोड घेतले, व्हायब्रेट होत नाही बरोबर. हा, यश बरोबर बोलला, महिमा बरोबर बोलली, साची बरोबर, की रोटेशन झिरो असतं, रोटेशन घेतच नाही आपण मोनोला. अँड इन दिस डेरिवेशन वी हैव कंसिडर्ड 3 रोटेशंस. सो 3 रोटेशन है, मोनो को तो रोटेशन नहीं है, सो मोनो के लिए इट इज नॉट वैलिड. देन व्हाट इज द प्रॉब्लेम विथ डाय? डायला तर असतात रोटेशन, बट द प्रॉब्लेम विथ डाय इज डायला दोनच रोटेशन असतात, इथे 3 कन्सिडर केले. त्यामुळे मोनो आणि डायला दिस शॉर्टकट और दिस पर्टिक्युलर वे इज नॉट ऍप्लिकेबल. इट इज ओनली ऍप्लिकेबल फॉर पॉली. ट्राय च्या लिनियरला पण नाही, ट्राय नॉन लिनियर आणि वरचे, ट्राय नॉन लिनियर आणि वरचे यांनाच व्हॅलिड आहे. मोनो, डाय साठी आणि ट्राय लिनियर साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम वेगळे सेपरेटली काढावे लागतात. करेक्ट. सो होपफुली सगळ्यांना समजलं की हाऊ टू फाइंड डिग्रीज ऑफ फ्रीडम. डाय नॉन रिजिड साठी, डाय रिजिड नॉन रिजिड कोणासाठीच हा फॉर्म्युला व्हॅलिड नाहीये, कारण की त्याच्यामध्ये डिग्री ऑफ रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम दोनच घेतो आपण. डाय ॲटॉमिक जो असतो ना त्याच्यामध्ये दोनच डिग्री ऑफ फ्रीडम घेतो ना रोटेशनचे, इथे 3 घेतले, सो दॅट विल क्रिएट अ प्रॉब्लेम. ठीक है, so you can write down the derivation. Okay, I will show the slide. This slide तुम्हाला आता त्याचं समजेल, हा खूप इम्पॉर्टंट स्लाइड होती ही स्लाइड, खूप इम्पॉर्टंट होती, हे लिहून घ्या तुम्ही इफ यू वॉन्ट. ठीक आहे. आता हे जे तुम्ही आणलंय ना, आता लास्ट क्वेश्चन मी जो विचारला की गॅमा डिराइव्ह करा, डू इट इन अ प्रॉपर वे. नाव प्रॉपर वे म्हणजे आपला यू ऑफ मॉलिक्यूल, यू ऑफ मोल, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट CV, CP अँड डिवाइड, त्या मेथडनी करा, बिकॉज ते डेरिव्हेशन विचारू शकतो. सो हे तुम्हाला आलं पाहिजे बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी. क्विकली डिराइव्ह द एक्सप्रेशन. डिराइव्ह expression for adiabatic constant for polyatomic gas. Yes, Anand. Triatomic, non-linear and polyatomic gas. Polyatomic gas यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? यांच्यामध्ये फक्त मोड्स चा डिफरन्स, मोड्स ऑफ व्हायब्रेशन. कारण की ह्याच्याकडे 3 ट्रान्सलेशनल आहे, ह्याच्याकडे पण 3 ट्रान्सलेशनल आहे, ह्याच्याकडे 3 रोटेशनल आहे, ह्याच्याकडे पण 3 रोटेशनल आहे. आता फक्त विषय राहतो मोड्सचा. तर नॉन लिनियर कडे कमी मोड्सचे चान्स आहेत, ह्याच्याकडे जास्त मोड्सचे चान्स आहेत, कारण की जास्त बॉन्ड्स आहेत. सो मोड्सचाच विषय राहील फक्त, बाकी काही नाही. राईट डाउन द डेरिवेशन. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर adiabatic constant for a polyatomic with m modes of vibration. With m modes of vibration. एक लक्षात ठेवा, व्हायब्रेशनलाच मोड्स असतात काय, रोटेशन ट्रान्सलेशनला मोड नाही. रोटेशन ट्रान्सलेशनला डायरेक्टली डिग्रीज ऑफ फ्रीडम. प्रीवियस स्लाइड कोणतीही ही का रे हर्षल? सर त्याच्या आधीची डेरिव्हेशन हे व्यवस्थित डेरिव्हेशन केलेली स्लाइड आहे, ही रेफरन्स म्हणून तुम्ही ठेवा. पहिला यू ऑफ मॉलिक्यूल काढताना 5 च्या जागी तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम येणार, एनी टाइप ऑफ मॉलिक्यूल असू दे. केले रुचा, डायची केली बघा स्लाइड.
झाल्यावरती सांगा डन म्हणून. टेक्स्टबुक मध्ये बघा, टेक्स्टबुक मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी एफ हा लेटर मोड्सला वापरला, काय मोड्सला, ठीक आहे, एफ मोड्सला वापरलाय आणि मी एम मोड्सला वापरलाय आणि एफ डिग्रीज ऑफ फ्रीडमला वापरलाय. सो बिलकुल कन्फ्यूज नका होऊन घेऊ, तुम्हाला समजलं पाहिजे काय कॉन्सेप्ट आहे. झाल्यावरती डन टाका, डन. ट्वेंटी 25 डन नंतर वी विल मूव्ह. अजून राहिलेत काही जणांचे डन. ही स्लाइड होती डायची, मी मोनोची पण स्लाइड दाखवतो एकदा तुम्हाला. ही मोनो ॲटॉमिकच्या डेरिव्हेशन स्लाइड आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ क्विक स्क्रीनशॉट, नंतर लिहून घ्या व्यवस्थित, ते नोट्स बनवा प्रॉपर, ठीक आहे. चलो झालं. सो आन्सर तुम्हाला तेच येणार होतं मगाशी जे आले ते, फरक काही नाही. 4+m/3+m. बुक मध्ये 4+f/3+f असं दिलंय, कन्फ्युजन नको. बुक मध्ये जो 4+f दिलाय अपॉन 3+f दिलाय, त्यांच्यामध्ये एफ काय, मोड्स ऑफ व्हायब्रेशन. मग त्यांनी डिग्री ऑफ फ्रीडमला काही नावच नाही दिलंय, पण आपण डिग्री ऑफ फ्रीडमला एफ म्हणतो, आपण एफ म्हणतो डिग्री ऑफ फ्रीडमला, आणि एम ला मोड म्हणतो. 4+m/3+m, दिस इज अवर आन्सर, वेर एम इज मोड, F is degree of freedom. So this is official end of KTG. Kinetic theory of gases चा full theoretical section is completed. Now we are going to enter radiation part. Radiation चा आज फक्त इंट्रोडक्शन घेतो की what is radiation, आणि उद्यापासून डिटेल 2 लेक्चर्स किंवा प्रॉब्ली 3 लेक्चर्स लागतील हा लेसन संपायला अजून. आणि 3 लेक्चर्स नंतर तुम्हाला माहिती आहे टेस्ट आहे ना फ्रायडेला. सो आज आहे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, 3 दिवसात हा लेसन संपून जाईल, डोंट वरी. रेडिएशन, केटीजी झाला अँड रेडिएशन, आता रेडिएशन चालू. रेडिएशन काय आहे तर सगळ्यात पहिलं हे आपल्याला 11th मध्ये झालंय हीट मध्ये थोडंफार की हीट ट्रॅव्हल्स फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी अँड देर आर 3 वेज ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे 3 मोड्स आहेत. मोड्स, फर्स्ट असतो कंडक्शन, इन विच ऍटम्स व्हायब्रेट त्यांच्या जागेवरती, दे जस्ट पास दी एनर्जी. दुसरा आहे कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शन मध्ये ऍटम्स और मॉलिक्युल्स कॅरी द एनर्जी विथ देम. आणि तिसरा मोड आहे रेडिएशन, जो हा लेसन आहे पूर्णपणे. मग कंडक्शन कन्व्हेक्शन थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो. कंडक्शनचं एक्झाम्पल आहे आयर्न रॉड.
कॅन्डल वरती ठेवला तर हा एंड पण गरम होऊन जातो आफ्टर सम टाइम बिकॉज एनर्जी ट्रॅव्हल्स. इट इज द स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर कंडक्शन इन विच देर इज नो मटेरियल मास ट्रान्सफर, ओनली हीट ट्रान्सफर होतो. कन्व्हेक्शन ऑन दी अदर हँड इज रिलेटिव्हली फास्ट, थोडं फास्ट आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये द मॉलिक्युल्स कॅरी द एनर्जी. म्हणजे जसं की बॉइलिंग वॉटर खाली गरम असतं तर वेसलला जिथे कॉन्टॅक्ट मध्ये मॉलिक्युल आला, वॉटर मॉलिक्युल, तो एनर्जी घेऊन इट गोज अप लाईट झाल्यामुळे, अँड देन इट इज रिप्लेस्ड बाय रिलेटिव्हली जो मॉलिक्युल थंड आहे, अँड देन कन्व्हेक्शन करंट्स ऑकर्स. सो कंडक्शन, कन्व्हेक्शन आर बेसिकली द हीट ट्रान्सफर के मोड्स जे 11th मध्ये आपल्याला झालेत. कन्व्हेक्शन बद्दल खरं सांगितलं तर नव्हतं 11th ला, फक्त कंडक्शन बद्दल फॉर्म्युला होता. तुम्हाला आठवत असेल तर अमाऊंट ऑफ हीट दॅट इज फ्लोइंग पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक तर टेम्परेचर ग्रेडियंट डेल्टा थीटा बाय डेल्टा एक्स, एरिया, अँड द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी वॉज कॉल्ड ॲज थर्मल कंडक्टिव्हिटी के. असा एक फॉर्म्युला होता जो आता तर लागणार नाही यावर्षी, बट जर सीईटीला हा लेसन इंट्रोड्यूस झाला तर लागू शकतो. बघा तुमच्या बॅचला सीईटी जी होणार आहे त्या बॅचला मागच्या बॅच म्हणजे 2020च्या बॅचला कसं होतं की 11th चे 20% वेटेज होता आणि त्याच्यातले काही लेसन्स त्यांनी स्पेसिफाय केले होते. तसं तुम्हाला अजून तरी काही आलं नाहीये आणि इनफॅक्ट लेसनची नावं पण चेंज झाली, सिलेबस पण चेंज झाला. सो त्यामुळे ऑब्व्हियसली सीईटी सेलकडनं एक्सपेक्टेड आहे आपल्याला की त्यांनी 11th मधले कोणकोणते लेसन असतील ह्याचं काहीतरी एक लिस्ट द्यायला पाहिजे. जोपर्यंत लिस्ट देत नाहीये तोपर्यंत 11th नाहीये असं अज्युम करणं चुकीचं आहे. जोपर्यंत ते लोक लिस्ट देत नाही तोपर्यंत आपण असंच अज्युम केलं पाहिजे की पूर्ण 11th आहे. सो पूर्ण 11th सिलेबस आपल्याला आला पाहिजे आयडियली. जरी तो त्याचा वेटेज 20% to 30%च असलं तरी तो इम्पॉर्टंट आहे. 20% म्हणजे 40 मार्क सीईटीचे. सो 160 मार्क 12वी वरती असतील आणि 40 मार्क्स 11वी वरती असतील. किती पोर्शन? फुल 11वी. आता सध्या आपण असं अज्युम करू. प्रॉब्ली ते तुम्हाला देतील डिटेल्स की काय काय आहे काय काय नाही, बट तोपर्यंत वी डोंट नो, सो वी मस्ट नो एव्हरीथिंग. रेडिएशन बद्दल बोलू. व्हॉट इज रेडिएशन? The radiation is mode of heat transfer from a hot body to cold body in form of electromagnetic waves. तुम्हाला लास्ट इयर झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात. इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होत असते, बरोबर शिकवलं ना, आणि त्याला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेट होत असते. इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस झाल्यावरती, इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यावरती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यावरती इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते आणि ती ट्रॅव्हल करते ऍट द स्पीड ऑफ लाईट. सो रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कॅरी द हीट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कडे पण एनर्जी असते ना, तीच एनर्जी आपण हीट म्हणून घेतो. नॉर्मल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे तुम्हाला आत्ताच माहिती पाहिजे, हे खूप छोटे पासून खूप मोठे असतात. छोट्यापासून खूप मोठे. सगळ्यात छोट्याला म्हणतो आपण गामा रेस, त्यानंतर म्हणतो आपण एक्स रेज, त्यानंतर त्याचे थोडे मोठे म्हणतो अल्ट्रा व्हायोलेट लाईट, त्यानंतर म्हणतो आपण व्हिजिबल लाईट, विबग्योर, त्यानंतर म्हणतो इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्ह. नॉर्मली आपण हीट रेडिएशन्स इन्फ्रारेड रिजन मध्ये आहेत असं अज्युम करतो, बट असं काहीही नाही. हीट रेडिएशन व्हिजिबल लाईट मध्ये पण असू शकतात. हीट रेडिएशन इवन अल्ट्रा व्हायोलेट मध्ये, एक्स रे आणि गामा रे मध्ये पण रेडिएशन येऊ शकतात. बट नॉर्मली हीट जे आपण म्हणतो ना, हीट आपल्या टेम्परेचरची हीट 30, 40, 50, 60, 100 डिग्री सेल्सिअस, ती हीट इन्फ्रारेड मध्येच असते. हा, बट तुम्ही जर काही खूप जास्त टेम्परेचर बद्दल बोलायला लागला, हाय टेम्परेचर बद्दल, त्यावेळेस प्रॉबब्ली ती विजिबल मध्ये पण जाऊ शकते. जसं की सन 6000 केल्विन वरती आहे, तर सन पासून जी रेडिएशन निघतायत ना ती मॅक्सिमम विजिबल मध्ये निघतात. मॅक्सिमम विजिबल येलो कलर मॅक्सिमम आहे सन, कारण की टेम्परेचर जास्त आहे. सन पेक्षाही काही स्टार्स अजून जास्त टेम्परेचरचे असतात, ते ब्लू कलर जास्त एमिट करतात. म्हणजे विजिबल मध्ये पण, विबग्योर मध्ये पण ते येल्लो पेक्षा जास्त ब्ल्यू, म्हणजे अजून कमी झाली बघा त्यांची वेव्हलेंथ. सो आता सध्या मला डिटेल मध्ये जायचं नाहीये, तुम्हाला वाटेल हे काय सांगतं, बट व्हॉट यू मस्ट अंडरस्टँड की रेडिएशन जे असतात, दोज रेडिएशन्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड दे आर एमिटेड फ्रॉम द सोर्स. द सोर्स एमिट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. नॉर्मली तुमच्या रूम मध्ये किंवा माझ्या रूम मध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, ऑल ऑब्जेक्ट्स आर राईट नाव
at roughly 27 degrees Celsius and which is roughly 300 Kelvin, and they are right now emitting radiations. The problem with those radiations are की those radiations we cannot see because ते त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या विजिबल मध्ये नाही आहेत. दे आर आउटसाइड विजिबल, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे इन्फ्रारेड मध्ये आहेत ते. बट जर मी त्या ऑब्जेक्टला थोडा हीट केला ना तर तो प्रॉबब्ली रेड हॉट होतो, तो रेड हॉट है ना. आयनला हीट केलं की तो रेड हॉट होतो आणि तो आता रेडिएशन आपल्याला दिसेल असे एमिट करायला लागतो. बट नॉर्मल टेम्परेचरला सगळे बॉडी रेडिएट करत असतात अँड ऑल रेडिएशन्स आर बेसिकली इन इन्फ्रारेड रिजन. आपण इन्फ्रारेड गॉगल्स घातले तर आपल्याला प्रॉबब्ली इन्फ्रारेड इमेजेस पण दिसतात. आपल्याला एखादी गोष्ट का दिसते तुम्हाला माहिती आहे, बेसिक ऑप्टिक्स आहे की why we can see any particular object, why I can see this particular object or why I can see this particular pen or why I can see a bottle, because light is incident on it and it is reflected. Light reflect झाल्यामुळे I can see it. बट समजा लाईटच बंद करून टाकली या रूम मध्ये तर मला या रूम मध्ये काहीच दिसणार नाही बिकॉज नथिंग इज फॉलिंग ऑन इट. तर त्याचा अर्थ असा आहे का की ते ऑब्जेक्ट काहीच एमिट नाही करते? नाही, ते जरी दिसत नसेल पण ते एमिट करते आता सध्या हीट रेडिएशन एमिट करते जे इन्फ्रारेड रिजन मध्ये आहे. सो जर का मी इन्फ्रारेड गॉगल घालून बसलो आता तर मला आता अंधार असेल रूम मध्ये, स्टील आय कॅन सी एव्हरीथिंग इन द रूम बिकॉज आय कॅन सी बिकॉज दे आर एमिटिंग त्यांच्या टेम्परेचरमुळे. आणि समजा रूम मध्ये 4 गोष्टी आहेत, एक आहे थंड, एक आहे गरम आणि एक खूप गरम, आणि मी इन्फ्रारेड गॉगल घातला तर मला एकदम गरम जो आहे त्याचा कलर वेगळा दिसेल, एकदम थंडाचा कलर वेगळा दिसेल. तुम्ही बघितलं असेल मूवीज वगैरे मध्ये इन्फ्रारेड गॉगल नाईट विजन जेव्हा घालतो आपण आणि बघतो तर रात्री माणूस दिसला तर त्याचा कलर थोडा वेगळा दिसतो, कारण की माणसाचं टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा वेगळं असतं, 37 डिग्री, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर 25-20 डिग्री असतं. सो हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे तो त्याच्या इमेज किंवा इन्फ्रारेड रेज च्या वेव्हलेंथ मध्ये चेंज करतो. आपल्याला हेच डिस्कस करायचं आहे थ्रू आउट द नेक्स्ट 3 days. तर आजच्या सेशन मध्ये आपल्याकडे आता जास्त वेळ पण नाही राहिलाय, सो आय विल एंड द सेशन फॉर नाव. फ्रॉम टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ रेडिएशन. बट तुम्हाला मी थोडा होमवर्क देतो की जर केटीजीचं काही राहिलं असेल, सी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, तुम्ही होमवर्कच घ्या. चला होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 12, 13, 14 पासून आपण 18 सॉल्व्ह केलेत, पण तरी तुम्ही परत करा. म्हणजे 11 to 18 ऑल क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. 11 to 18 ऑल न्यूमेरिकल्स. These numericals are basically based on kinetic theory of gases. Already we have solved 14 to 18. हे 3 यांच्यापेक्षा इझी आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला 11 to 18 सगळे क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स यू हॅव टू सॉल्व्ह इट टुमॉरो. उद्याच्या लेक्चरच्या आधी करायचे सॉल्व्ह. आणि मग राहिलेले 19 पासून 25 हे सगळे आहेत रेडिएशन वरती बेस्ड. सो ऑब्विसली रेडिएशन जसा लेसन चालू होईल वी विल स्टार्ट सॉल्विंग दोज क्वेश्चन्स एज वेल. ओके, सो वी विल एंड द सेशन फॉर नाव. उद्या भेटू सेम टाइम अँड वी विल कंटिन्यू विथ रेडिएशन. कोणाला डाऊट असेल तर विचारा. येस, आजचं लेक्चर रेकॉर्ड केलं आहे, त्याला मी युट्यूब वरती अपलोड करतो आणि पाठवतो. चला करतो एंड. बाय बाय.